आता खूपच दिवस झाले होते आम्ही काही बाहेर खायला सुद्धा गेलो नव्हतो आणि श्रावण महिना पण लागणार होता, तर मी धनाला म्हणले चला आपण चायनीज खायला जाऊया. तर धना म्हणलं माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत, तर चला म्हणलं मी भरते पैसे. मग आम्ही गेलो चायनीज खायला. तर मी आणि देव इकडल्या साईडला बसलो होतो आणि शिवम आणि शिवमचे पप्पा तिकडल्या साईडला बसले होतो. तर जिथं जाईन तिथं शिवमचे काहीतरी नाटके चालू असतात. आता इथे हँडवॉश करत होता, त्याच्यातून काय हँडवॉश येत नव्हतं आणि याचं सारखं नाटके असतं कुठं बी गेले की. तर इकडं देऊ चायनीज काय मागवायचं बघत होती. मला तर काही समजत नाही, मी त्यांच्यावरच सोडत असते. तर इकडं सूप आलं होतं आणि नूडल्स मागवले होते. त्याच्यानंतर इथं देऊ अंड्याची पोळी खात होती, कारण तिला फक्त त्यातलं तेच सपक होतं, बाकी सगळं तिखटच असते. आणि सगळं फिनिश झाल्यानंतर शिवमसोबत देऊचे पण नाटकं चालू झाले आणि नेमकं तिथं पाणी संपलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी चालू केलं. तर हॉटेलला वगैरे गेले, 1-2 फोटो तर होतातच. फोटो काढले आणि घरी आलो. चलो बाय.